हातकणंगले शिवसेनेच्या उमेदवारासाठी जयंत पाटलांचा झंझावात. मात्र सांगलीच्या शिवसेनेनं उमेदवाराकडे पाठ. सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा महाविकास आघाडीतून शिवसेनेच्या ठाकरे गटाला दोन्हीकडे उमेदवारी मिळाली आहे. दोन्ही उमेदवार प्रचाराच्या रिंगणात आहेत. मात्र हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या शिवसेनेच्या उमेदवाराची जबाबदारी जयंत पाटलांनी व्यक्तिशः घेतल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कार्यकर्त्यांना घासून फुसून काम करण्याबरोबरच गाफील न राहण्याची तंबी जयंत पाटलांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना दिली आहे. पण त्याचबरोबर बाजूला सांगली जिल्ह्याचे नेते असणारे जयंत पाटील सांगली लोकसभा मतदारसंघात मग शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारात अजून का उतरले नाहीत हा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटलांचा करेक्ट कार्यक्रम सांगली लोकसभा मतदारसंघात जयंत पाटलांनी केल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. आगरी राजू शेट्टींना देखील जयंत पाटलांनी कात्रजचा घाट दाखवल्याची चर्चा सुरू आहे. मग राजू शेट्टींच्या विरोधात जयंत पाटील मैदानात उतरून स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटलांच्या विजयासाठी रणनीती आखत आहेत. पण सांगली लोकसभा मतदारसंघात जयंत पाटलांनी अजून कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हे या निवडणुकीच्या मैदानात आहेत. संजय राऊत यांनी सांगलीत येऊन राष्ट्रवादीला प्रचारात उतरण्याचं जाहीर निमंत्रण देखील दिलेलं आहे आणि जयंत पाटील हे चंद्रहार पाटलांचा प्रचार करतील असं देखील स्पष्ट केलंय. मात्र विशाल पाटलांची बंडखोरी, संजय काकांच्या सगळं आव्हान या मतदारसंघात चंद्रहार पाटलांना असताना जयंत पाटील असा सवाल निर्माण झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.